धर्म रक्षावयावतार घेशी धर्म रक्षावयावतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना अंबरुषीसाठी गर्भ शोषिले दुःख निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनातील धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तो बोल साच करे अंबरुषीसाठी गर्भ शोषिले दुःख निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुषीसाठी गर्भ शोषिले दुष्ट निर्दाळिले किती पांडुरंगा करू प्रथमा वर्ष पूर्ण झालेत ते म्हणतात आम्हाला माहित नाही केव्हापासून चालू झाले रामनवमीचा गुलाल फार तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा भगवंताची गुलालाची सेवा अनंत काळापासून चालत आलेली आहे आता त्याला वेगळं स्वरूप पहिलं एक दिवस होतं पुन्हा त्या ठिकाणी 3, 4, 5, 7 दिवसावर आलं फार महाराज गोष्ट अवघड आहे बरं का आपल्या आपल्या त्या ठिकाणी घरातला मेळ लागत नाही आपल्या सहमताला मुलगा पत्नी होईल सांगता येत नाही पण कौतुक करावं बरं का 4 माणसं बाहेरची गोळा करून स्तुती करायची नाही वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे याला त्याला ह्याला पुढं मागं करून त्या ठिकाणी हे सेवा करण्याचं काम बरीच मंडळी आहे पुढं धुरा फक्त एक पताका धरलेली आहे लक्ष्मण महाराजांनी बराच प्रकार आहे त्या ठिकाणी सांगायचा मुद्दा कोणी करत नसतं महाराज हे काही संसार नाही काय ज्याचे त्याला धंदा नाही काहीतरी पुण्य कोणत्या तरी जन्मातलं कुठलं आलंय मला माहिती अहो संसारीच कटू द्या संसाराचं कोणी बघितलंय सोन्याची लंका असताना एवढी घरं असताना एकही घर राहिलं नाही धनाचं सांगतो मी एकही घर राहिलं नाही कृष्ण भगवंताची द्वारका नावाची नगरी सोन्याची होती रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती एवढं वैभव होतं पण एक दिवस समुद्रानं सगळं सोनं बुडवून टाकलं महाराज याचा अर्थ अहो भगवंताला ते सोनं पचवता आलं नाही रावणाला पचवता आलं नाही कोण संसाराचा विचार करते इस्कटला संसार असू द्या करणं महत्वाचं आहे त्या पद्धतीनं आज रामनवमी आहे उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर योमी कीर्तनाच्या अगोदर सगळे देव लोक आकाशामध्ये विमान घेऊन तयार आहेत महाराज पुष्पवृष्टी भगवंतावर करण्यासाठी अगोदरच आणि आज काय करतो दुपारच्या वेळेस सूर्य 12 वाजता कधीच थांबत नाही पण आज माध्याने दिनकर
पळभरी होय स्थिर. अरे मालक येणार आहेत. किती आनंद आहे सूर्याला देखील. स्थिर राहतो महाराज पुष्पवृष्टी करण्यासाठी. आणि ज्या कुळामध्ये जन्माला आले धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी. दशरथ राजे फार त्या ठिकाणी कुणाचंही काम नव महाराज. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. फार 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 कष्टदायक पुण्याचं काम आहे. एवढं सगळं त्या ठिकाणी झालं. आणि पुढं त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर रामरूपे केली रामे कौशल्या माऊली. भगवंताच्या नामचिंतनाचं एवढं महत्व आहे की राम रूप केली रामे कौशल्य माऊली. वा प्रकार सांगतात महाराज. त्याप्रमाणे रामनवमीचा त्या ठिकाणी आज पुष्पवृष्टी गुलाल आहे. आणि त्या निमित्तानं सर्वांच्या सहकार्यातून बरीच मंडळी आणि त्याच्यामध्ये आपण ज्याची लेकरं आहोत ते छत्र आहे ना, 21 पिढ्यापासून ते छत्र चालत आलेलं आहे. त्यांच्या आश्रयाखाली आपण सगळेजण आहोत आणि त्यांचंच उद्याच्याला गोड निरूपण होणार आहे. असू द्या. आजचा त्या ठिकाणी जो अभंग आहे महाराज म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान अवतार घेतात. आपुल्या पाळीशी भक्त जना. भक्ताचं त्या ठिकाणी संरक्षण करतात, दुष्टाचा नाश करतात. काढायला पाहिजे महाराज. आपण शेतकरी आहोत. कोणतंही त्या ठिकाणी पीक आपल्याला माहित आहे. पेरल्यानंतर गवत हे उगवणारच, पण गवताचं योग्य नियोजन केल्यानंतर ते पीक चांगलं येतं. परमार्थाचं पीक आहे आणि त्या परमार्थाच्या पिकामध्ये गवत रूपानं हे दुष्ट राक्षस आले. पण भगवंत काय करतो, जे काय लागायचं आहे, ज्वारी असेल धान्य असेल ते फक्त ठेवतात. बाकी कोळपण्यानं खुरपण्यानं येन केन प्रकारे प्रत्येकाला मारलं असं नाही. काय जणाला मारलं, काय जणाला समजावून सांगितलं म्हणजे खुरपण केलं, कोळपण हाणलं म्हणजे हे रावणासारखे खुरपून कुळपून काढले हे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये काय प्राप्त झालं, जे भक्त आहेत अंबरीश राजे. अंबरीश राजानं एकादशीचा उपवास केला महाराज. आणि त्या उपवासाला त्या ठिकाणी उपवास केल्यानंतर बरेच दिवस चालला. आणि त्या उपवासाला त्या ठिकाणी द्वादशी सोडायची. त्या प्रसंगाला वेगळंच घडलं. दुर्वास ऋषी जेवायला आले. दुर्वास ऋषी स्नानाला गेले. द्वादशी सोडावी, आपल्या घराला अतिथी आलेले आहेत. नाही सोडावी, आयुष्यभर केलेला परमार्थ शून्य होणार आहे. इकडं आड तिकडं वीर अंबरीश राजाला झाली. आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढं प्रकार गुरुंना विचारलं. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु साधकाशी माय बाप. हा गुरुचा प्रकार फार मोठा आहे. गुरुने सांगितलं, अंबरीश राजे फक्त उडीद भिजल एवढं हातामध्ये तीर्थ घ्यायचं आणि एक तुळशीचं पत्र घ्यायचं, आचमन करायचं. एकादश द्वादशी सुटल्यामध्ये जमा असते आणि ते अन्न नसल्यामुळं उपवासही सिद्ध होतो. ते केलं महाराज. दुर्वास ऋषींना कळालं. लगेच त्या ठिकाणी शाप दिला, तुला जन्म घ्यावा लागेल, जन्म घ्यावा लागेल. आणि त्यासाठी भगवंताने अनंत अवताराचं नियोजन केलं बरं का. एकच अवतार नाही, अनंत अवतार.
अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. आनंद अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. कृपाळू दिना लागी उतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी अनंतला मोजमाप नसतं. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात एवढा प्रभू भावे, एवढा 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 मोजमाप नाही. तसं अनंतला मोजमाप नाही. तसं भगवंताने अनंत अवतार घेतले. अनंत अवतार केसी भक्ता कारणे. काय नियोजन आहे त्यांना? काय तिकडे उद्योग नाही का? काय अडचण काय देवाला अवतार घेण्याची? फार मोठी अडचण आहे महाराज. नियोजन आहे. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, अर्जुना अरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, अजिबात. का मी आहे ना. कशाला? यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भरति भारतः अभ्युत्थानम् तदात्मानं सुजाम्यहम्. धर्म संस्थापने युगे युगे पनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राया नाम साधूनां विनाशाय दुष्कृत्य. तेव्हा सांगितलं महाराज भगवंताने, अरे अर्जुना काळजी करू नको, धर्माची ऱ्हास होईल. त्यावेळेस मी धर्माची गुढी उभा करण्यासाठी अवतार घेईन. माझे दिव्य कर्म आहे, दिव्य जन्म आहे. मी काही जरी केलं अर्जुना, मी काही जरी केलं तर माझे कर्म दिव्यच आहेत. जे जे करी ते दिसे उत्तम. तुका म्हणे वर्म दावी सोपे. भगवंताने काही करू द्या, काही करू द्या, गोडच वाटतं महाराज, छानच वाटतं म्हणून सांगितलं. सकाळपारी उठल्याबरोबर त्या ठिकाणी पाट 4 वाजल्यापासून गवळण रांगोळ काढली. आणि रांगोळ काढल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण भगवान तिथंच गेले. आणि गेल्यानंतर काय केलं? अष्टदळ काढिले अंगणी. हा गोड वाटतं का? लोकांच्या आपल्या दारामध्ये रांगोळ काढले. रांगोळ 2 तास रांगोळीला अब्दलेत. आणि अब्दल्यानंतर काय करायली? दिसत नाही का तुला? मला बी दिसतंय म्हणून त्यानं केला कार्यक्रम. गोडच आहे, गोडच आहे. त्या कीर्तनामध्ये वर्णन करावं. देवाचे जन्म कर्म सगळंच गोड आहे महाराज. बर मग काय गरज आहे हो सुखाची? स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे जैसा प्रकाशू जाय. धर्म आहे म्हणून सुख आहे. ज्यावेळेस धर्म बुडाला जाईल त्यावेळेस सुखाचा थारा मोडला. सुखच कुठं आयुष्यात सापडत नाही. आणि ते सुख प्रस्थापित करण्यासाठी स्वधर्माचे वाडे कोडे, अधर्माचे शिग चढे, म्हणून येणे घडे त्यांचे साकडे फेडावया. प्रत्येकाला सुख लागावा, प्रत्येकाला त्या ठिकाणी आनंद भेटावा, यासाठी मी नियोजन केलेलं असतं म्हणतात. स्वधर्माचे वाडे कोडे, अधर्माची शिग चढी, म्हणून येणे घडे
त्यांचे साकडे फेडावया. पाप वाढलेला आहे नाहीस करण्यासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी, साधू संतांचा मान राखण्यासाठी, लीला करण्यासाठी, प्रत्येकाला आनंद भेटावा यासाठी मी येत असतो. बरं भगवान कुठनं येतात? कुठनं येतात देव? अहो त्या भगवंताला आहे का काय आकार उकार? निर्गुण रूपामध्ये आनंद अद्वय नित्य निरामय जे काही योगियाचे निज धन असा परमात्मा आहे. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, पण त्या परमात्मेत सुख आहे महाराज. आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतर अवघड परमानंदुरे. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे, सुखरूप आहे. मग का खाली आले? दुःखात का आले? रामा वनवास, राम अवताराला आले, रडले, सीता झाडाला कवटाळावं. सुख आहे का दुःख आहे? हो अहो दुःख आहे महाराज. मग का आले? दुःख भोगण्यासाठी, आपल्यासाठी आले. करोनी खळे हरिदासी हट्ट घेतला संतांनी, या देवाखाली, या खाली. मग काय करू मी येऊन? यायचंय ना? हो यायचं आहे. मग काय करू येऊन त्या ठिकाणी? नियोजन पहिलंच ठरलेलं आहे महाराज. देव आले, आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. निर्गुणामध्ये राहून त्या ठिकाणी सृष्टीचा कारभार पाहता येत नाही म्हणून भगवान सगुण झाले म्हणून सांगतात. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. येत असताना आता बरीच देवानं शरीर निर्माण केली महाराज, पण गुणवंत गुण घेऊन भगवान आले, रूपवंत रूप घेऊन भगवान आले. एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे. पाहिली या वेड लावी पैसे जीवी जोडून अशी रूप भगवंताने घेतली. किती घेतली? अवताराच्या राशी. तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी. हे अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी. चक्र पद्मासहित करी हरी, शंख चक्र गदा पद्मा सहित करी हरी. शंख चक्र गदा पद्म सहित देखिला देखिला देवा दे देव बरवा, समाधान जीवा पाता वाटे गे माये. देखिला देखिला देवा दे देव बरवा, समाधान जीवा पाता वाटे गे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख
दैत करी हारी चक्र गदा पद्मा दैत हारी चक्र गदा पद्मा दैत हारी वेशीमध्ये 25 पोती ज्वारी आणून ढीग लावला महाराज. त्या ढिगामध्ये ज्वारीचा एक 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 दाना मोजाबर. अहो अवताराच्या राशी 10 पोत्याची 100 पोत्याची जरी तर ढीग लावला तरी एक एक कण मोजता येणार नाही. एवढे भगवंताचे अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटे. अवताराच्या राशी एवढे भगवंताने अवतार घेतले. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 124 अवतार सांगितले. श्रुती माता म्हणते 124 अवतार घेतलेले. पुराण सांगतं भगवंतानी फक्त 24च अवतार घेतले. हो. आणि तुकोबराय म्हणतात 10 अवतार घेतले. 10 अवतार घ्यायची भक्ता कारणे. 10 अवतार भगवंताने घेतले. पहिल्या अवताराचं नियोजन मासा, जे आपण नीतीनं वागतो. आपलं काय गातात ज्ञानेश्वरी, त्याच्यामुळं आपण वाचतो बोलतो. तसं सृष्टी चक्राचा कारभार बघत असताना एक वेद भगवंतानी तयार केलेली एक संविधान काम करते. हा ती निर्माण केली. आणि त्याप्रमाणे जगामध्ये कसं वागायचं, कसं निर्माण करायचं हे वेदामध्ये घालून दिलं. आणि हे त्या ठिकाणी शंकासुराला बघवलं नाही. सगळेच वेद घेतले आणि पाण्यामध्ये तळाला गेला. ब्रह्मदेव हताश झाले. काय करायचं, हताश झाले ब्रह्मदेव. काहीच विलाज चाललं नाही. काय करायचं आता, तुम्हाला दिला. त्यावेळेस भगवंताचा धावा केला. भगवंताने माशाचं रूप धरलं आणि तळाला गेले. शंकासुराला मारलं. वेद वर आणले. पण देवाचा स्पर्श झाला. त्यानं म्हणला, देवा माझं कसं आहे, काळजी करू नको. तुझ्या शरीरानं माझ्यावर आंघोळ घालते. शंका आहे ना देवाला वापरण्याचा. तो अवतार पहिला आहे. दुसरा अवतार कूर्म आहे. सहज दुर्वास ऋषी स्वर्गात गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी इंद्र सिंहासनावर बसले होते. आणि बसला असताना फार अमोलिक हार इंद्रानं दुर्वास ऋषीने दिला इंद्राला घालण्यासाठी. आणि इंद्रानं तो हार हत्तीला घातला. माझी ही किंमत केली का, तुझी सगळी संपत्ती समुद्रात पडल. सगळी संपत्ती इंद्राची समुद्रात पडली. महाराज नंगड झाला इंद्र. काहीच नाही, 0 बॅलन्स इंद्र झाला. पुन्हा दावा केला. समुद्र मंथन केलं. आणि समुद्र मंथनामध्ये पृथ्वी खाली जात असताना कासव देव झाले. पृथ्वीला खाली जाऊ दिलं नाही. मंथन केलं. 14 रत्न निघाले. तिसरा अवतार त्या ठिकाणी वराह झाले. हिरण्यकश्यपू 2 जण फार पराक्रमी पण वाईट वागणारे होते. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हिरण्याक्षानं पृथ्वीला बुडवायचं म्हणून पृथ्वी पाण्यामध्ये धरली. त्यावेळेस वराह रूप नारायणाने घेतलं. पृथ्वी दाढवर धरली. वराह रूप घेतला महाराज. आणि नंतर त्या ठिकाणी 4था अवतार प्रल्हादा कारणे. हा प्रल्हादा कारणे अवतार केला. विदुरूपी दैत्य प्रेम पाना पाजिला. प्रल्हादासाठी भगवंतानी नारसिंह अवतार धरला. हिरण्यकश्यपूला संपवलं. तिथं हिरण्याक्षाला संपलं. आता पुढं त्या ठिकाणी 5वा अवतार चालू झाला. वामन. बळीराजा. तू काय म्हणे, बळी जीव दिला पायतळी. पुण्यवंत पाताळी लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. सगळा देवाचा काळा कारभार. जनाबाई म्हणते, धुंद झाला तुझा दरबार. हे पांडुरंगा, तुझा सगळा कारभार आंधळ्याचा कारभार आहे. पतिव्रता गुंतविली. वेशागणिका सत्य लोका नेली. पुण्यवानाचा भाऊ केला छळ. सत्यवानाचे मारिले बाळ.
तुझा कारभार मीच बघते. पुण्यवान असणारा बळीराजा फार श्रेष्ठ होता, पण ते इंद्राला बघवलं नाही. त्याच्यामुळं भगवंताकडे घराणं घातलं आणि मग वामन रूपानं भगवान आले बळीच्या दारामध्ये. द्या काय देऊ? 3 पाय जमीन दान ठरलं. पहिल्या पावलामध्ये जमीन आठवली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग आठवला. दिसाला एवढीच मूर्ती आहे. तिसरा पाय कुठं ठेवू? ठेवा माझ्या डोक्यावर. दाबलं, बळी पाताळामध्ये घातला. हा 5वा अवतार आहे. 6वा अवतार सहस्रार्जुन मातला, जमदग्नीचा वध केला. कष्टी रेणुका म्हणून सहस्रार्जुन वधीला. आरतीस प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. पांडुरंगानं 1000 हात होती महाराज. आपल्या मनानं धिंगाणा करायचा. आणि करत असताना त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी, परशुरामाचे वडील, रेणुका माता परशुरामाची आई, त्या सुरभी कामधेनूसाठी ते म्हणले तुम्हाला कशाला पाहिजे हो? तुम्ही रानामध्ये राहणारे अतिथी बुवा लोक, हे कामधेनू काय बी करू शकते महाराज, आपल्याला सांगायला वेळ नाही आता. त्यासाठी त्या ठिकाणी तक्रार झाली. नेत असताना त्या सहस्रार्जुनानं जमदग्नीला मारलं. रेणुका मातेनं अट्टहास केला आणि त्याच्यामुळे परशुराम जन्माला आले. आणि आल्यानंतर क्षत्रिय पृथ्वी केली महाराज. 6वा अवतार, 7वा अवतार. मातला रावण सर्वा उपद्रव केला. 33 कोटी देव बंदिखाने हरले सीतेला. पितृवचनासाठी रामे वनवास केला. मिळवणी वानर सेना राजा राम प्रगटला. आरतीस प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. रावण भयंकर आगावपणा करत होता. मातला रावण सर्वा उपद्रव केला. देव लोकाला बंदीखान्यामध्ये टाकलं. ब्रह्मदेवाला पंचांग सांगाला, अग्नीला झाडू माराला, मेघराजाला पाणी भराला, गणपती बाप्पांना गाडव राखाला. मातला रावण सर्व उपद्रव केला. 33 कोटी देव बंदीखाने हरिले सीतेला. पितृवचनासाठी रामे वनवास केला. मिळो निर्वाणर सेना राजा राम प्रगटला. असे प्रभू रामचंद्र अवताराला आले. आणि याच्यानंतर पुढं वसुदेव देवकीची फोडून बंदी शाळा, हे सगळं सोडवलं. आणि कृष्ण अवताराचं वर्णन गोकुळाष्टमीला पाहतोच. आता त्याच्यानंतर गोकुळामधलं काम झालं. वैकुंठाला जात असताना तो परमात्मा वैकुंठाहून आले. वैकुंठ त्या ठिकाणी जात असताना, द्वारकेहून जात असताना मध्येच त्या ठिकाणी काहीतरी तक्रार झाली नवरा बायकोची. आणि झाल्यानंतर पुढं त्या ठिकाणी रुक्मिणी कुठं गेली पत्ता कळाला, तिथं आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी आता आला तर आपण बायकोला बघितले, विष्णू म्हणतात बायकोला बघितले. आता कुठं जात नाही आपल्याला माहित आहे ना. हो आहे. मग आता काय करायचं? बघू इथं भक्त आहे म्हणून कोण? माय बापे पुंडलिके सेवा माय बापे केली. आई वडिलाची सेवा पुंडलिकानं केली. परिस्थिती आली, अनुभव सगळा कळाला. भगवान आले. आल्यानंतर भगवान म्हणले त्या ठिकाणी, पुंडलिका तुझा आवाज तुझ्या वैकुंठामध्ये. हे मृत्यू लोक आहे, आमचं राज्य आहे इथं, आवाज करायचा नाही. अरे काय झालं पुंडलिका? आई वडील झोपले. माझ्या पितराची होईल निद्राभंग, म्हणून नाही प्रसंग बोलण्याचा. अजिबात बोलू नको. मग काय करू? हे उभा राहा इथं. असा उभारू का? नाही नाही नाही. मग काय करायचं? समोर उभा राहा. काय करू उभारून? मूड पापी जैसे तैसे. कसं उभा राहू? पहिलं महाराज तीच प्रकार आहे बरं का. 80,000 वर्ष लोखंडाच्या खिळ्यावर उभं राहून तपश्चर्या करायची. त्याच्यापेक्षा बरं आहे ना 2 पाय टिकून, पण 2 पाय जोडून, फक्त एक पेन्सिलची रेग एवढा अंतर बाद झाला. ते उभं राहिलं. किती दिवस? युगे 28. एवढी युग झाली. तिथंच आहे. आणि पुढे नंतर 10वा अवतार घेतलेला अजून बऱ्याच वर्षानं होणार आहे. आता माणसाचं आयुष्य 100 वर्ष, 80 वर्ष, 70 वर्षावर येणार आहे. आल्यानंतर एक दिवस असं होणार आहे, माणसाचं आयुष्य 15 वर्ष राहणार आहे. 7 वर्षामध्ये सगळं गबाळ गुंडाळाचं आहे. 15 वर्ष शिंडी झाली. आणि त्याच्यामध्ये हातामध्ये तलवार,
आई ब्राह्मणाची, बाप मातंगाचा, त्याच्या पोटी आधर्म असा एक अवतार भगवंताचा कलंकी होणार आहे. 10 अवतार देव घेतात. त्याप्रमाणे आजचा प्रसंग प्रभू रामचंद्राच्या अवताराचा आहे. महाराज पुलस्त्य ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्त्य होते महाराज. ते ब्रह्मदेवाने 7 ऋषी तयार केलेत. एक ऋषी कपाळापासून, एक ऋषी नागपुड्यापासून, एक ऋषी दंडापासून, एक ऋषी बिंबीपासून, एक ऋषी पायापासून 7 ऋषी जन्माला आले. त्याच्यामध्ये पुलस्तीचा नंबर लागला. पुलस्त्य आपला कारभार सगळा चालू असताना लग्न केलं महाराज. आणि लग्न केल्यानंतर एका राक्षसाची मुलगी त्यांना बायको म्हणून मिळाली. ती आपला गुण दाखवणारच. आणि दाखवल्यानंतर पुढे त्या ठिकाणी प्रकार असा झाला, ऐन वेळेला दिवस मावळतीला एक घटका, दिवस मावळायच्या अगोदर, दिवस मावळल्यानंतर 3 तास म्हणजे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजोस्तोर एक घंटा. आणि इकडे बी तसंच पहाटे 5 संध्याकाळी 8 वाजोस्तोर. ती विधी अपवित्र आहे, पवित्र पुण्यवान आहे म्हणून सांगितली. आणि दिवस मावळतीच्या वेळेस त्या काही ना मालकाला हट्ट झाला, महाराज भोग पाहिजे. ऋषी म्हणले, अगं दिवस मावळाची वेळ आहे, मला काही बोलायचं नाही, पाहिजे म्हणलं की पाहिजे. स्त्री हट्ट आहे. तिथं पुलस्त्य ऋषी वेगळं झालं महाराज, विलाज नव्हता. आणि शाप दिला, तुला 5 लेकरं होतील, पण 5 लेकरं देव बरोबर अवतार घेऊन मारून टाकील. मग गयावया केली. एक म्हणजे तो बिभीषण. किती आयुष्य आहे रावणाला? 4,32,000 कृतयुग, 8,64,000 त्रेतायुग, 12,96,000 त्रेतायुग आणि 16,98,000 कलियुग. 4, 8, 12 आणि 16 हे लाखावर गणित आहे. आणि पुन्हा हजारावर 32,000, 64,000, 96,000, 96,000, टोटल 39,30,000 एक आयुष्य आहे एका चौकडीचं. असं किती रावण जीवन जगला हो. 14 चौकड्या आयुष्य जयाला, तोही राहिला ताटी खाली. हे 4 युग एक वेळेस 14 वेळा त्या ठिकाणी युग गेली. एवढं रावणाचं आयुष्य होतं महाराज. 14 चौकड्या आयुष्य जयाला, तोही राहिला ताटी खाली. अत्याचार केला, अन्याय केला, त्या ठिकाणी सगळं काय केलं, पण रावण भगवान भक्त होता, भक्ती करत होता म्हणून सांगितलं. असो या. आणि इकडं त्या ठिकाणी प्रकार असा झाला, चोरा ते करावं उपदेश, आपुला अभ्यास असेल तो तुकोबराय म्हणतात. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिचे आयुष्य. तुम्ही संगती ज्याची कराल त्याप्रमाणे तुमचं होत राहणार आहे. काय होतं महाराज आपल्यापाशी? 11 रुपये पगार. काय होतं? काही नव्हतं. पण काय गावातली मंडळी परमार्थ करणारे भेटली. देव होई जे देवाचे संगती, पतन पंगती जगाची या. नरकात जाण्यासाठी माणसं भेटतात, स्वर्गात जायला माणसं भेटतात. आपलं गाव पुण्यवान आहे, बरीच मंडळी सुधारली महाराज. मग त्याच्यामध्ये चोरा ते करा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिचे आयुष्य. त्यावेळेस लाखो वर्षापूर्वी एका ब्राह्मणाच्या घरामध्ये एक वाल्या म्हणून जन्माला आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं फक्त संगत चोराची केली महाराज. चोऱ्या करायच्या, माऱ्या करायच्या, सगळं लुटून न्यायचं, द्रव्य साबुक्षी करायचं, मारून टाकायचं, विचार करायचा नाही. बघता महुरी एवढं खडं टाकून महुरी एवढा 7 रांजणं भरली. त्या वाल्या कोळ्यानं केवळ संगतीचा परिणाम, चोराची संगती केली. अभ्यास मिळाला, कुणाला कसं बडवायचं, कुणाला कसं उडवायचं, कसं सोनं घ्यायचं. निर्दय अंतकरण बनलं. चाकू घालायचा, संपत्ती घ्यायची, द्याची बायकोला नेऊन. पण कळस झाला, तुम्हाला करायचा आहे ना वैरत्व, मोठ्या बरोबर करा. कळस झाला महाराज.
झाल्यानंतर वर स्वर्गामध्ये डंका पिटला. नारद स्वामी गेले. एक वारकरी आजीबाई आणि आजोबा चालले होते कुठं तीर्थयात्रा करत. त्या अरण्यातून आले वाले आडवा. काय आहे त्या? ते घाबरले. महाराज आजी हो काय बोलताय? त्या काय असेल? हो आम्ही परमार्थ करता तीर्थयात्रेला जाता. काही बोलायचं नाही द्या. म्हातारीला मारलं, म्हाताऱ्याला मारलं, आहे ते घेतलं. ही डांगोला स्वर्गात पिटला. अय देवा. नारद म्हणले काय तुझा असला विचार कारभार आहे? अरे दुष्टाला मारतो योग्य आहे, पण तीर्थयात्रा करायला मारतोच. हा देव म्हणले नारद स्वामी आत्ता गाडी रुळावर आली बघा. काय रुळ गाडी आली? आत्याने एवढं मारलंय तेवढं मारलंय. हो हो नारद स्वामी. तुम्हाला का तुम्हाला काम मला काम? हो तुम्हाला काम. मला जमत नाही बाबा, मला मारून टाकील. नारदाला भगवान म्हणले नारदजी तो एक वाले आहे ना फार मोठा पुण्यवान आत्मा आहे, पण त्याचा मार्ग चुकलाय. उदाहरण आहे बरं का महाराज. कुलूप आहे कुलूप, चावी दुसरी होती. घरा 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 किती फिरविली कुलूप उघडतच नाही. तसं वाल्याचं झालंय. फार डिरिंग करते सगळं करते पण चुकीचा मार्ग आहे. मग काय करू? तुम्हाला उपदेश देवा माझा ऐकत देणं. मला गेलं की पहिलं तर नारद स्वामी आला शीतळ शांतीचा वारा. तुमच्या अंगावरल्या शरीराच्या हवेनं ना त्या वाल्याला फरक पडल. गेले नारद स्वामी. बोला. आला झाडावर उडी टाकली. द्या बुवा काय आहे ते? बुवा घाबरणारा नव्हता. बुवा घाबरणारा नव्हता. त्यानं बघितलं. काय पाहिजे? असल ते सामान तुझ्याकडलं दे. हे घे इनाम कर भजन. मला काढतो का येड्यात? मी येडाय का? भजन करतो का मी? काय पाहिजे? असलेलं द्रव्य. माझ्याकडे द्रव्य हेच आहे. जोडीले नसरे धन हीच धन आहे माझ्याकडं. नको पैसे. मग त्यांनी सांगितलं तू हे करतो कुणासाठी? त्यानं म्हणला बायको पोरासाठी. विचार बर जाऊन. जेव्हा विचारायला गेला तेव्हा महागारी आला. बायकोला विचारलं अगं का एवढं आयुष्य खर्च केलंय तुझ्या अंगावर पायापासून केसापर्यंत सगळे अलंकार. काय काय अलंकार? मला नाव माहित नाही, त्याचं नाव माहित नाही. अलंकार एवढे. ही जी सोन्यावणी, सोना नाही सोन्या नाही सोन्यावणी पिवळी धमक. आता काय काय अलंकार हितपर्यंत असा सोन्याची गळ्यात सगळं सोन्यावणी दिसती ना तू बाई. हे तुला मी कामवून दिलंय, मग हे वाईट मारून आणलंय, मग हाय का नाही साक्षीदार? तिनं म्हणले तुमचं आणाचं काम आहे, माझं करून घालायचं काम आहे. हेटपर मला काय करायचं बाकीचं म्हणली. नाही का? नाही. पोरासनला विचारलं नाही. आईबापाला विचारलं नाही. रडला. धप 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 टकुरं बडवलं, डोकसं बडवलं. आता मी काय करू? एवढं पाप केले. घाबरत 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 आता माझं काय खरं नाही, आत्महत्या केलेली बरी असं म्हणत नारदापाशी आले. जाताना बांधलं होतं. तुम्ही पळून जाचाल मोपरण्यानं बांधलं होतं. आले चक्कर. काय झालं? देवा माझं कुणी नाही. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. उपदेश केला महाराज. उपदेश केल्यानंतर राम म्हणा मारा मारा पुरा मारा पुरा. हे त्याचं ध्येय होतं. त्या प्रसंगाला एवढं सगळं केलं. तीच आठवणीत लक्षात त्याच्या. तसंच मन म्हणले मारा मारा मन. हा मारा मारा. अजून पाप ओढायचं काय? मन नुसतं मारा 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 मारा. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउटी. चरित्र वदला शतकोटी प्रभू रघुत्तमाचे. 100 कोटीमध्ये रामायण लिहिलं. आणि त्या रामाप्रमाणे कसं वाघाचं अगोदर 1000 वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी वाल्मिकानं करून ठेवलं. मग आज राजा अयोध्येचा त्याचा मुलगा दशरथ. 700 राण्या होत्या दशरथला. 700 राण्या होत्या. पण सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या, पण पोटी त्या ठिकाणी मुलगा नव्हता. एखाद्याचा आत्महत्या ज्या नगरीमध्ये ज्या तालुक्यात होते ना तिथं 12 वर्ष दुष्काळ पडतो महाराज. आणि असा राजा ऐश्वर्य संपन्न लक्षवेधी दशरथ राजे होते महाराज. आपलं संभाजीनगर ते स्टँड कुठं आहे हो?
इतक्या लांब वड्या खोड्यात वरडलेला पशु कुठं आहे, किती अंतरावर आहे, कोणता पक्षी आहे, वळून लक्षवेधी त्या पाखराला मारणारे एवढे पराक्रमी लक्षवेधी दशरथ राजे होते, पराक्रमी होते महाराज. दुष्काळ पडला, मग पुन्हा त्या ठिकाणी गारण घातलं. वर्षप्रवा राजा इंद्राबरोबर युद्ध केलं, इंद्र हारला. मग त्यावेळेस त्या ठिकाणी दशरथाकडं इंद्र आले, असं काम आहे. दशरथ राजे युद्धाला तयार झाले, पण लाडकी अट्टहास स्त्री हट्ट कुणाचा, कैकईचा. महाराज गुण चांगले, रूप चांगलं होतं बरं का, पण गुण चांगलं नव्हतं. गुण असं फुफुट्याने उधळणारं होतं. कुणाचं, त्या कैकईचं. प्रकार असा झाला. मग या ठिकाणी मी येते युद्धाला. दशरथ म्हणले तिथं काय जाऊन पंचांग सांगायचं नाही, तिथं काय पारायण करायचं नाही, पंख्याखाली झोपायचं नाही, युद्ध आहे, सणा 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 बाण येतात. मी समर्थ आहे म्हणले. त्याला हट्ट होता, घेतलं. त्या वर्षाप्रमाणे बाण मारला. बाण मारल्या रथाचा आग तुटला. कैकईनं बघितलं, फास मन हात घातला, धरलं रथ, चाक हातावर. दशरथानं युद्ध केलं, जिंकले. माग बघितलं तर कैकई नाही. कुठं आहे? अगं उठ. उठले. एवढी ताकद हातामध्ये कुठनं आली? आई बापाच्या घरामध्ये कैकई असताना दुर्वास ऋषीची कट्टर सेवा केली. आणि उगा चेष्टा म्हणून, लहानचं लेकरू होतं, चेष्टा म्हणून थोड बुक्याचा कण काळ दुर्वास ऋषीला चेष्टा म्हणून लावलं. दुर्वास ऋषीने जाणलं, तुझं आयुष्यभर तोंड काळ होईल. दुर्वासाने शाप दिला. कैकईची आई पुढे आली. महाराज म्हणले, कसं माझ्या लेकरानं सेवा केली आहे, मला काय माहित नाही. मग सांगितलं, हा हातानं सेवा केली आहे, हा हात मोठ्या कामाला येईल. रथाचं चाक धरलं, हातात आले. काय पाहिजे माग, लागल तवा घेऊन वरदान म्हणली. गावाकडे आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी स्वप्न पडलं दशरथाला. काय स्वप्न पडलं? दशरथ राजे झोपलेले आहेत, रानामध्ये गेलेत. 2 गडीने 1 बाई मारली. मारल्यानंतर वशिष्ठाकडे आले. महाराज म्हणले, असं असं झालंय. पंचांग बघितलं. वशिष्ठ गुरु म्हणले, दशरथा तुम्ही शिकारीला जावा. शिकारीला जात असताना शिकारीला गेले, धनुष्यबाण घेतलं, शिकारीला गेले. आणि गेल्यानंतर झाडावर उभे राहिले. दिवस मावळला, एकही पक्षी आला नाही, प्राणी आला नाही पाणी पिण्यासाठी. दशरथ राजे नाराज झाले. माघारी जायचं नाही, रात्र जाते असं वाटायला लागलं. तेवढ्यामध्ये बुडू 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 जारीचा आवाज आला. अरे कोण तर पाणी प्यायला आलं. दशरथानं बाण सोडला. राम 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 करत बाण छातीमध्ये लागला. हे राम, बाण रूपी राम आलेला. राम 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 घुसला आतनं. हे श्रीराम. मग कळाल, बापरे कोण तर त्या ठिकाणी मनुष्य वारला गेलेला आहे. दशरथ खाली आले. कोण बाळा तू? तू कोण? मी दशरथ. तू कोण? श्रावण. आपल्याच बहिणीचं पोरग मारले. पश्चाताप झाला. मामा बोलू नका, माझे आई वडील तिथं आहेत, हो त्यांना द्या, पाणी द्या, बोलू नका, दिसत नाही डोळ्यानं, बांधले कडली जावा, तिथं वाघ शिवसर येतील म्हणून झाडाला कावड बांधली आहे. दशरथाला वाईट वाटलं. जारी घेतली, तोंडाला लावली. आईच्या दशरथाने त्या श्रावणाच्या आईच्या आईला वाटलं, का रे बाळा तुला त्रास झाला का? अपरात्र तुला पाणी मागितलं, याच्या पुढं कधीही पाणी मागणार नाही. अशीच झारी वडिलाच्या तोंडाला लावली श्रावणाच्या. श्रावण वडील म्हणले, अरे श्रावणा बोल ना रे बाबा, बोलत नसेल तर तुझा पाण्याचा थेंब आम्हाला नको. तेव्हा दशरथ म्हणले, तुमचा मुलगा माझ्या हातनं मरण पावलाय. तू कोण आहे? दशरथ आहे. श्रावण श्रावण श्रावण, आम्ही मरणार, तू देखील पोराच्या नावानं मरशील. शोकात दुःख, दुःखात शोक. वाईट वाटलं, पण पोरग होणार आहे. कोणाला? श्रावण बाळ मेला. आई वडील वारले गेले श्रावणाचे. दशरथानं असं का केलं असावं? की जवळची बहीण होती महाराज श्रावणाची आई म्हणजे दशरथाची. मागटल्या जन्मातला ऋणानुबंध आहे, केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले आईशी किती. कट्टर वैशाखातलं ऊन होतं महाराज. आणि त्या उन्हामध्ये चौघाची मैत्री जमली. 2 टिवटिव्या
एक मासा आणि एक कासव. जीव कुणावर कोण कसं कवा करील, कुणावर प्रेम करील काही सांगता येत नाही. आंधळ प्रेम आहे. त्या कासवानं, माशानं, 2 टिवटिवीनी ही 4 जीव होती, शरीर वेगळी होती, पण एकच वागणं होतं महाराज. एकमेकावर अत्यंत प्रेम होतं महाराज. एवढं प्रेम आपण सुंदर ते ध्यान अभंगामध्ये महाराज गोड बोलले बर का. हे कोण होते मागटल्या जन्मातले, कानातली कुंडल कोण आहेत, जरा माग त्या कीर्तनामध्ये जावा, फार मोठा विषय आहे. आणि मग या ठिकाणी वेळ बदलली, ऊन कडक, गुडघ्या एवढं पाणी, मासा तेवढ्या पाण्यामध्ये, कासव फिरा लागल्याला आणि टिवटिवी 2 कडणी. काय करायचं, खायला काय नाही. कासवानं आयडिया केली, जाणार आहे म्हणले. कोण, पाणी आटणार आहे आज ना उद्या, उद्या नाही परवा. आणि टिवटिवीचं नवरा बायकोचं कान भरलं. कासवानं जावा म्हणले, आता मासा काय मरणार आहे, तुम्ही जावा, गुडघ्या एवढं पाणी आहे, माशाच्या डोळ्याला दंश करा, डोळं काढा. डोळं काढलं की मासा तरपडतंय आणि मासा मरतंय, आणि मेल्यानंतर तो मासा तुमची चंदी एक 15 दिवस जाईल, पोटाचं भागल. कासवानं आयडिया केली. त्याप्रमाणे ते कोण नाही कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, आल्या एकटे जायाचे. आपण ते बी बघितलं. मग आता इथं प्रकार आहे. खरं वाटलं, टिवटिवणारानं डोळा फोडला माशाचा. ती म्हणते, अरे आपलं प्रेम होतं इतका मट, गेलं खड्ड्यात, आमचं भुकेला उपासलं. दोन्ही डोळे फोडले, तरपडत 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 मासा मेला महाराज. तोच पुन्हा मासा पुढल्या जन्मात दशरथ झाले. आणि कुणी सांगितलं, कासवानं सांगितलं. पुढल्या जन्मात तो कासव श्रावण बाळ झाला. आणि कुणी मारलं, आई वडिलांनी. टिवटिवी नर माझे तसेच राहिले. असा हा हिशोब आहे. मग त्या प्रसंगाला दशरथाला मुलगा नव्हता, पण शाप मिळाला, पोरग होईल, राम राम करत मरशील. कसं करायचं, युद्ध केलं. तवा शांता नावाची त्या ठिकाणी मित्राची मुलगी होती, आणि ते दशरथाला दिली. मग ती मुलगी दशरथानं मानली. पुन्हा मग कसं करायचं, यज्ञ करायचा आहे. विभांडक ऋषी अरण्यामध्ये होते. त्याला इंद्रानं सांगितलं, अप्सराला पाठवलं. विभांडकाचा मुलगा ऋषी शृंग आपल्या घरामध्ये फक्त आपलं आनंदामध्ये भोगत होता. त्याला जगाचं काही वातावरण माहीत नव्हतं. आणि ह्या इंद्रानं रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा खाली पाठवल्या. त्या नाचू लागल्या. वरल्या मजल्यावर होता तो ऋषी शृंग. बघितलं, अरे आनंद आहे, मजा वाटली. खाली आला. आल्यानंतर त्या अप्सरा त्या ऋषी शृंगाला डवचू लागल्या, हात पकडू लागल्या. त्याने म्हणले, कोण आहो तुम्ही, तुम्ही कोण आहो सांगा. माझ्या डोक्याला शिंग आहेत म्हणून ऋषी शृंग म्हणतात. आमच्या छातीवर म्हणून आम्ही गलंड्या ऋषी. जमलं महाराज, गुलविलं गुलविलं. विभांडक ऋषी बाहेर होते. ऋषी शृंगाला अयोध्येला आणलं, यज्ञ मांडला. यज्ञ मांडत असताना त्या ठिकाणी ऋषी शृंग आणि ती शांता यज्ञ मंडपात प्रमुख म्हणून बसवले. आणि यज्ञ पूर्ण झाला. लग्न झालं शांताचं आणि विभांडकाचं लग्न झालं. आणि पुन्हा त्या ठिकाणी यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी विभांडक रागारागानं आले दशरथाला शाप देण्यासाठी. कोण आहे तो दशरथ, माझ्या पोराला संसारिक बनवलं का, त्याला शाप देईन अशा हिशोबाने दशरथ राजे विभांडक ऋषी आले. विभांडकाचा क्रोध आला शेवारी. अयोध्येमध्ये देव आला, ऋषी आले, अयोध्येमध्ये आले. आणि बिनबोबाटी, आता पोराला पुरी मिळत नाहीत. बिनबोबाटी, आपल्या मुलाला मुलगी मिळाली, आनंद झाला. बिनबोबाटी, संसार नाही, लग्न काय देणं घेणं नाही, सगळं आनंद वाटला महाराज, आनंद वाटला. पुन्हा त्या यज्ञामध्ये पायस पात्र घेतलं. आणि घेतल्यानंतर विभांडकाने ऋषीने सांगितलं, विश्वामित्र वशिष्ठ ऋषी सांगितलं, दशरथ राजे हा जो प्रसाद आहे ना यज्ञामध्ये आलेला, अजिबात उशीर करायचा नाही. उशीर केला तर विघ्न ओढवल. तो पायस पत्र घेतलं. आणि घेतल्यानंतर त्या ठिकाणी कुळगुरु वशिष्ठ सांगे निरूपणात आश्री गरुड तुझ्या कांता धर्मशास्त्र आयशे पुसावे डोळे त्याचे पुरवावे मनोरथ. तुझ्या बायका आहेत ना, त्यांना खायला दे. मग जास्त दशरथाचा ओढ कुठं राहते आहे, जी आपली आवडती बायको आहे तिकडे दशरथ लक्ष होतं. पण सुंदर होती महाराज, सुंदर होती. कैकेयी सुंदरपणाचा अभिमान म्हणे, त्यावर गर्वीने नामा म्हणे.
नामदेव महाराज म्हणतात तिथं गेले दशरथ राजे, अगं काही घे आता. तिला राग आला महाराज, पहिलं तिकडं दिलं तिकडं आणि पुन्हा मग हातामध्ये घेतलं रागानं फणफणत होती काही. तेवढ्यामध्ये घार आली, त्या हातातलं प्रसाद उचलून घेऊन आणि गेल्यानंतर ती टाकली मी पर्वतावर आणि तिथं अंजनी मा तप करत होती. एका फळाचा त्या यज्ञामधल्या आमचे हनुमंतराय महाराज आहेत. असू द्या. पुन्हा मग काही पशी काय नाही, 2 प्रसाद होते, 2 कौशल्याचा आणि सुमित्रेचा. अर्धा केला, अर्धा कौशल्यानं, अर्धा सुमित्रेनं आणि अर्धा कैकेयीला प्रसाद 2 झाले. आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी राजा म्हणे, इच्छा तुझी या माणसे सांग वेल्लाळे मज पाशी, येरू म्हणे ऐशी वाटत असे जीवा, ज्येष्ठाशी दाडावे दुरी दिगंतर, त्याचा वास नाही आम्हा जगात हे कर्म निंदे बाय, करिता अधर्म पाप भाऊ, माझी या मस्तकी ठेवावा लेश, तुम्हाकडे क्लेश काही नाही. कैकेयीकडे दशरथ गेले, काय पाहिजे बोल. तिनं सांगितलं, थोरल्या पोराला वनवास, माझ्या पोराला गादी, लोक निंदा करतील, मी निस्ताराला तयार आहे. वृश्चिक देवी तक्षक पडत घालिता घृत अग्निमुखी, विंचवाच्या खुलीमध्ये माणूस पडावा, दंश केला. किती भयंकर वेदना, तेवढ्या वेदना दशरथाला झाल्या. कसं तरी सावरत पुरीच्या बाहेर आले, सुमित्रेच्या दारामध्ये आले. काय बोला आपलं. सुमित्रा म्हणली, येरू म्हणे देवा अशी वाटत असे जीवा, ज्येष्ठाशी सेवा निरंतर, दुसरं काय नको, माझ्या मुलानं थोरल्या पोराची सेवा करावी. झालं, दिलं आणि हाती घेऊन रत्नाचे भूषण टाकी ओवाळून नामा म्हणे, कैकेयी दुःख विसरला माणसे, पाहुणे या भाव सुमित्रेचा. आनंद वाटला दशरथाला, दशरथ सावरले. आता काय करायचं. वशिष्ठ म्हणले, कौशल्याकडे जावा. कौशल्याच्या काय विचारायचं आहे. अय कौशल्या, काय पाहिजे. 1 नाही ना 2 नाही, राम रूप केली रामे कौशल्या मानसी. रामच जगाचं भानच नाही. अय कौशल्या. दशरथ राजा म्हणला, माझी या दृष्टीशी नाही आनंदन, म्हणून हे विघ्न ओढावले. निवारी विघ्न वैकुंठ नायका, रक्षिया बाळका सुदर्शने. पळतच राजे वशिष्ठाकडे गेले. महाराज घात झाला. वशिष्ठाने जाणलं कौशल्याची मोठी अवस्था आहे. तिथून सांगितलं, दशरथ राजे अजून एक बार माघारी जावा. काय करू, शुद्धीवर नाही, 4 हाका मारल्या, पत्ता मुद्दा नाही. दशरथ राजे तुम्ही तिथं जावा. काय करू, मागटल्या आठवणी सांगा. कौशल्या. दशरथे मारिला तोची होता मास, ती बी आठवण करून दिली. तुला आहे का लग्नामध्ये विघ्न केलेलं तर त्या रावणाने केले लग्न माझी विघ्न. रावणानं म्हणलं, रावणाचं नाव ऐकलं की कौशल्या म्हणले, आणि धनुष्य मारील रावण, लंका विभीषणात येईन मी. आवाज कौशल्या शांतच आहे, तोंड बंद आहे. जीवाना हलविता जप तुझे अनंता, वैकुंठी घर केले. बघितलं कौशल्याकडे अशीच आवाज आला, आणि ना धनुष्य, तोंड बंद काय कैचं, मारीन रावण, लंका विभीषणात. आवाज झाला आणि मग या ठिकाणी सगळा प्रकार झाला. आणि पुन्हा त्या ठिकाणी कौशल्या माता दशरथ राजे आले. पुन्हा वशिष्ठ तिथं आले. पुन्हा कौशल्या भानावर आली. झाली का आपली वेळ. किती वेळ कमी आहे, 3 मिनिटं. हो काय अडचण नाही. अशा प्रसंगाला कौशल्या त्या ठिकाणी आली, शुद्धीवर आली. लहानसा कौशल्याचा बाळ. माता बघितलं महाराज. आणि बघितल्यानंतर तिकडं थोड्याच वेळात सुमित्रा, तिलाही गोंडस, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज या शब्दाचा अर्थ 2 प्रकारे,
सुंदर असल्यानंतर मुलं सुंदर होतात. सुंदरपणाची साम्यता काय वर्णुमी रे अनंता. तो काय म्हणे अच्युता धन्य माता पिता प्रसवली देवकी वसुदेव यशोदानंद राजे फार सुंदर होते. म्हणून भगवान कृष्ण उभा देखील अभिमाती सुंदर जन्माला आले. पुण्य भरपूर होतं पाठीमागटलं. म्हणून त्या ठिकाणी असा महात्मा प्रभू रामचंद्र अवताराला आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी मुलं आता थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. उभं राहिल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आता पाळण्यामध्ये घालायचं आहे, नाव ठेवायचं आहे. सगळ्यांनी उभं राहावा. विठ्ठल 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 त्या ठिकाणी भजन होईल. आणि त्या भजनामध्ये कुंडली गाजवली की गुलाल टाकायचा आहे. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे शुरवर योमी माध्याने दिनकळ क्षणोपरी स्थिर सुशोभित दाही दिशा आनंद नरणारी लोका धन्य मिच त्रिभुवनी माझ्या वंशी चक्रपाणी आयोनी संभव परगटला हा राघव नामा मने डोळा पायीना भूत्रया. त्याप्रमाणे त्या ठिकाणी आजचा दिवस चैत्र उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ओमी. त्या सूर्य देखील 2 मिनिटं थांबलेला आहे. आता थोड्या वेळामध्ये भजन होणार आहे.